नमस्कार मित्रांनो, एखाद्या मुलीशी बोलताना तुम्हाला मिळालेले तिचे अचानक हे संकेत बदलून जातात आणि तुम्ही गोंधळात पडता. मित्रांनो, तुमच्यासोबत असं आयुष्यात झालं आहे का? तिच्या डोळ्यात एक चमक असते, तिच्या बोलण्यात एक वेगळीच उत्सुकता असते आणि तुम्हाला 100% खात्री असते की ती तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे. पण पुढच्या क्षणी असे अचानक शांत होते किंवा दुसऱ्या कामात व्यस्त होते आणि तुम्हाला प्रश्न पडतो की नक्की काय झालं? मित्रांनो, स्त्री पुरुषाला आकर्षित तर करते, पण आकर्षित करण्याच्या 5 अचूक पद्धती वापरते. तर त्या पद्धती कोणत्या आहेत तेच आज आपण व्हिडिओमधून जाणून घेऊया. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. हजारो स्त्रिया काही वर्षापासून ही कला अतिशय नाजूकपणे रिफाईन करतात. मित्रांनो, ज्या त्या नजरेनं ज्या हावभावांचा वापर करतात ना, तो केवळ एक संकेत नसतो, तर ते एक मानसिक कोड आहे. हे कोड तुमच्या आसपास दररोज डिकोड न होता फिरत असते. ऑफिसमध्ये, कॉलेजेसमध्ये आणि अगदी कॅफेत हा कोड तुम्ही वाचायला शिकलात तर तुम्हाला केवळ तिच्या मनात काय चाललं हेच नाही, तर तिच्या मनात तुमच्याबद्दल नेमकी किती ओढ आहे हे देखील अचूक ओळखू शकाल. मित्रांनो, योग्य ठिकाणी दिलेला सूक्ष्म स्पर्श हजारो शब्दांपेक्षा जास्त बोलू शकतो. हा स्पर्श हळूच संदेश देतो, मी तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये सहजपणे येऊ शकतो आणि मला ते आवडतं. म्हणूनच पुढील वेळी जेव्हा तुम्हाला कधी असा हलका स्पर्श जाणवेल, तेव्हा ते अपघात नसून तो ट्रस्ट आहे आणि ते अट्रॅक्शनचा केमिकल ब्रिज आहे, जो तुमच्या दोघांमधील केमिस्ट्रीला मिसाईल स्पीडने पुढे घेऊन जातोय. हा स्पर्श म्हणजे महिला तुम्हाला देत असलेला अंतिम सिग्नल असतो की आता पुढचं पाऊल उचलू शकता. आतापर्यंत तिने तुम्हाला नजरेतून आमंत्रण दिलं, स्पर्शाने जवळीक साधली, पण तुमच्यात रस आहे की नाही हे 100% खरं तिचं शरीर सांगू शकतं. म्हणूनच मित्रांनो, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. बॉडी लँग्वेज, देहबोलीचे इशारे. मित्रांनो, एखाद्या पुरुषाला जेव्हा स्त्रीमध्ये इंटरेस्ट असतो किंवा नकळतपणे त्याला ते नैसर्गिकरित्या त्या पुरुषाकडे उघड होते, ही एक मोठी ट्रिक आहे की कारण हे संकेत इतके सूक्ष्म असतात की तुम्हाला ते पूर्णपणे सामान्य वाटतात, पण ते तुमच्या मनावर खूप खोलवरपणे परिणाम करतात. उदाहरणार्थ, बोलताना ती थोडी तुमच्याकडे झुकते, केवळ बसण्याची पद्धत आणि ती तुम्हाला तिच्या खास जागेत प्रवेश करण्याची देखील परवानगी देत असते. मित्रांनो, जेव्हा मेंदू हे सगळे जवळीक अनुभवतो तेव्हा भावनिक बंध तयार होतो. आता दुसरी म्हणजे तिचे केस आणि मान यांच्याशी खेळत. मित्रांनो, केस मागे सारणे किंवा मान क्वचितच व तिरकी करून पाहणे ही कृती पुरुषांना गळ्याची बाजू दाखवते. आकर्षण आणि विश्वासाचा एक नैसर्गिक नियम आहे. जेव्हा असताना चेहऱ्याला हलकासा स्पर्श करते, तेव्हा ते तुमचं संपूर्ण हृदय तिच्या हास्यावर आणि क्षणावर केंद्रित होते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.